नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या फायनल एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. तो म्हणजे चरक संहितेतील सिद्धिस्थानाचा 11वा अध्याय, फलामंत्र सिद्धी अध्याया. या अध्यायाच्या उपक्रमात औषधी फळे आणि बस्ती चिकित्सा यांचा एकदम सखोल अभ्यास आपण करणार आहोत. तर मग विषयाला सुरुवात करूया. आता फटाफट पाहूया आज आपण नक्की काय काय बनवणार आहोत. वनस्पतींच्या चर्चेपासून प्रत्यक्ष बस्ती कशी काम करते, पशूंची चिकित्सा, नेहमी आजारी असणारे म्हणजेच सादातूर लोक आणि लहान मुले व वृद्धांसाठी असलेली काळजी. परीक्षेच्या दृष्टीने एकही मुद्दा सुटणार नाही याची गवाही मी तुम्हाला देतो. चला तर मग. तर पहिला भाग, मदनफलाविषयक संभाषणं. प्राचीन काळात वमन आणि विरेचनासाठी कोणती फले सर्वोत्तम आहेत यावर विद्वानांमध्ये जी मोठी चर्चा झाली तिथून आपण सुरुवात करूया. आता पहा, इथे ऋषींचे कसे मतमतांतर होते ते खूप इंटरेस्टिंग आहे. शौनक ऋषींच्या मतानुसार जिमुतका हे फळ कफ आणि पित्तासाठी एकदम श्रेष्ठ. वामक ऋषींनी इक्ष्वाकूला पसंती दिली कारण ते मृदू आहे. गौतम ऋषी म्हणाले की धामरगावा म्हणजेच कटू आणि उष्णद्रव्य श्रेष्ठ आहे. बादिश ऋषींचा पाठिंबा मात्र कुटजला होता कारण त्यामुळे शरीराची शक्ती घालवत नाही. आणि कप्या ऋषी त्यांनी कृतवेदनला महत्त्वाचे मानले कारण ते एकदम कठीण दोषांनाही भेदून काढते. म्हणजेच प्राचीन काळातील ही बौद्धिक चर्चा किती सखोल होती नाही का. पण या सगळ्या विवादात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला तो भगवान पुनर्वसू अत्रे यांच्या निकालाने. त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. त्यांनी आधी तर या सर्व ऋषींच्या बुद्धिमत्तेची आणि तर्कबद्धतेची खूप प्रशंसा केली, ज्याला आपण पुनर्वसू अत्रे ऋषींची प्रशंसा म्हणतो. आणि मग त्यांनी एक उत्तम सिद्धांत मांडला. ते म्हणाले, कोणतेही फळ कम्प्लिटली व्यर्थ किंवा कम्प्लिटली उपयोगी नसते, तर त्याची श्रेष्ठता ही त्याच्या दोष आणि रोगांनुसार ठरवली जाते. किती लॉजिकल आहे हे. आता हा जो भाग आहे ना, हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने प्युअर गोल्ड आहे. रोगानुसार फळांची श्रेष्ठता इथे एकदम स्पष्ट केली आहे. लक्षात ठेवा, कुष्ठरोगामध्ये जिमुतका, प्रमेहामध्ये इक्ष्वाकू, पंडुरोगात धामरगावा आणि उदरारोगात कृतवेधन श्रेष्ठ आहे. पण जर आपल्याला सर्व रोगांवर उपयोगी, निरुपद्रवी आणि चुकीस वागली तरी त्रास न देणारे सर्वोत्तम फळ हवं असेल तर ते आहे मदानफला, आणि म्हणूनच त्याला सर्वोत्तम म्हणले जाते. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया, बस्तीची शरीरावर होणारी क्रिया. आपण औषधी फलांची चर्चा तर केली, आता प्रत्यक्ष बस्ती चिकित्सा पूर्ण शरीरावर कशी काम करते ते समजून घेऊया. येथील चर्चा फार तर्कबद्ध आहे. अग्निवेशांनी एक अतिशय ब्रिलियंट शंका विचारली, जिला आपण बस्ती सर्वकर्मा गुणकारी संयमाविषयी शंका म्हणतो. त्यांचा प्रश्न असा होता की बस्ती तर आपण नाभी किंवा गुदाच्या ठिकाणी म्हणजे एकदम खाली देतो, मग ती पूर्ण शरीरातील दोष कसे दूर करते? अगदी साध्या भाषेत सांगायचे तर स्थानिक उपायाने पूर्ण शरीर कसे बरे होते? तुमच्या पण मनात हा प्रश्न आलाच असेल, है ना? यावर अत्रेयाकडून शंका समाधान कसे झाले ते पहा. ते म्हणाले, वातदोष हा सर्व क्रियांचा मास्टर कंट्रोलर आहे. बस्ती डायरेक्ट पक्वाशयात जाऊन या मुख्य वातदोषालाच तिथल्या तिथी शांत करते. जेव्हा वात शांत होतो ना, तेव्हा त्याच्या अनुकूलतेमुळे आपोआप इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त देखील नियंत्रित होतात. म्हणजेच मुख्य कंट्रोल सिस्टमवर काम केले की पूर्ण शरीराची प्रणाली आपोआप सुरळीत होते. अगदी पॉइंट टू पॉइंट स्पष्टीकरण. तिसरा भाग, पशूंची चिकित्सा. आता आपण थोडासा वेगळा पण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. या अध्यायात पशूंच्या रोगांच्या चिकित्सेविषयी प्रश्न आणि यांची सखोल माहिती दिली आहे, जी खरंच थक्का करणारी आहे. आता प्राचीन काळात पशूंसाठी नक्की कोणते बस्तीपुथक वापरण्यात यायचे ते खूप इंटरेस्टिंग आहे. हत्ती आणि उंटांसाठी मेंढी किंवा शेळींचा बस्तीपुथक वापरायचे. गाय आणि घोड्यांसाठी म्हैशीचा, तर मेंढी आणि शेळीसाठी म्हाताऱ्या बैलाचा बस्तीपुथक. म्हणजेच प्राचीन काळातील वेटेनरी सायन्स किती ॲडव्हान्स्ड आणि प्रॅक्टिकल होते हे यावरून आपल्याला समजते. एक्झामसाठी हे प्रमाण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पशुबस्ती नेत्र प्रमाण फटाफट नोट करा. हत्तीसाठी 36 अंगुल, उंट, गाय आणि घोड्यासाठी 16 अंगुल आणि मेंढी शेळीसाठी 10 अंगुल लांबा बस्तीनेत्र असावा. आणि एक स्पेसिफिक रूल म्हणजे गुडामध्ये बस्तीनेत्र किती आत सोडावा याचे प्रमाण नेहमी नेत्राच्या लांबीच्या 1/4 म्हणजेच 1/4 असावे. याचबरोबर पशूंमध्ये निरुह बस्ती मात्र देखील महत्त्वाची आहे. शेळीसाठी 1 प्रस्था, गाय आणि घोड्यासाठी 2 प्रस्था, तर हत्तीसाठी 4 आधक मात्रा सांगितली आहे. हे पाठच करून ठेवा. मग सामान्य बस्तीद्रव्य कोणती आहेत? इंद्रजव, कोष्ठ, ज्येष्ठमध, पिप्पळी, वेखंड, बाळीशेप, मदानभला, रसांजन, गुळ आणि सैंधव.
हे सर्व एकत्रित करून पंचमूलाच्या काढ्यात मिसळून ही सामान्य पशुबस्ती तयार केली जाते, जी जनरली सर्व पशूंसाठी सेफ आणि हितावह असते. पण खरी गंमत इथे आहे. आत्रेय ऋषींनी पशुभेदानुसार स्वतंत्र बस्ती विचार देखील अप्रतिम सांगितला आहे. म्हणजे प्रत्येक पशूंच्या गरजेनुसार त्यात विशेष द्रव्य मिसळली जातात. हत्तीसाठी पिप्पली, वड, खैराची साल, गायीसाठी मुदगपर्णी, कुटकी, घोड्यासाठी पलाश आणि दंतीमूल, उंटासाठी पिलूची पाने, तर मेंढी आणि शेलीसाठी त्रिफळा, बेल, बोर असे घटक वापरले जातात. प्रत्येक प्राण्याच्या प्रकृतीनुसार ट्रीटमेंट कस्टमाइज करण्याचा हा प्राचीन दृष्टिकोन खरंच भन्नाट आहे. आता चौथा भाग, सततूर चिकित्सा. पशूंपासून पुन्हा मानवी चिकित्सेकडे वळूया. येथून पुढे आपण एक अतिशय रिलेटेबल मुद्दा पाहणार आहोत. सदत्तूर म्हणजेच असे लोक जे सतत किंवा नेहमी आजारी असतात. अग्निवेशानी अगदी आपल्या सर्वांच्या मनातला प्रश्न विचारला आहे. अग्निवेशा, सदातूर कोण? नक्की हे लोक कोण आहेत जे नेहमी आजारी राहतात आणि त्यांची चिकित्सा कशी करावी? तर त्याची उत्तरे पहा किती जवळची वाटतात. वेदाध्ययनशील लोक म्हणजेच सतत अभ्यास करणारे विद्वान, राजसेवक म्हणजेच गव्हर्नमेंट किंवा ऑफिसमध्ये काम करणारे, विश्य आणि सतत प्रवास करणारे व्यापारी. हे सदारोगी राहण्याची कारणे काय? तर त्यांच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामुळे ते आपल्या शरीराच्या नैसर्गिक वेगांना धारण करतात, त्याकडे दुर्लक्ष करतात, म्हणजेच नॅचरल अर्जेस सप्रेस करतात. आधुनिक कालातील बर्नआउट किंवा कॉर्पोरेट लाईफस्टाईलची ही एक अगदी परफेक्ट प्राचीन झलक आहे, नाही का? मग ह्या सध्यातूर चिकित्सेमध्ये नक्की काय करायचे? ही एक अगदी सिस्टमॅटिक, क्रमानिक प्रक्रिया आहे. पहिले तर मालमार्गातील वेग रोखल्यामुळे निर्माण झालेले अवरोध दूर करण्याची गरज असते. त्यामुळे फलवर्ती प्रयोग केला जातो. त्यानंतर सखोल शुद्धीसाठी पुनर्नवादी निरूह बस्ती दिली जाते आणि शेवटी पूर्ण शरीराला स्निग्धतासाठी निखुंबा तेल अनुवासन दिले जाते. स्टेप बाय स्टेप अप्रोच. या 2 औषधांचा म्हणजेच पुनर्नवादी निरूह आणि निखुंभ तेल अनुवासन यांचा विशिष्ट उल्लेख फार महत्त्वाचा आहे. पण हे कशासाठी? कारण सततचा तणाव आणि वेगधरणमुळे हे रुग्ण आधीपासूनच खूप वीक झालेले असतात. त्यांना तीव्र औषधी सहन होत नाहीत. पुनर्नवा म्हणूनच अगदी मृदूपणे दोष काढते, तर निखुंभ तेल त्यांना पूर्णपणे पोषण देते. 5वा आणि शेवटचा भाग. आता आपण या चर्चेच्या शेवटकडे आलो आहोत. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींची म्हणजेच वल्नरेबल लोक यांची विशिष्ट काळजी कशी घ्यायची ते आपण पाहूया. येथील सर्वात महत्त्वाचा आणि जबरदस्त प्रयोग म्हणजे बालादी बस्ती. ह्याच्यामध्ये बला, रसना, मदनफला, बेल आणि पंचमूला ही प्रमुख द्रव्ये आहेत. ही द्रव्य तेल, तूप आणि मधाबरोबर एकत्र करून दिली जातात. ही बालादी बस्ती म्हणजे बल, वर्ण आणि कांती सुधारण्याचा एक उत्तम मार्ग आहे. शरीराचे दोष दूर करून त्याला पुन्हा एकदा ताकदवान बनवण्याचा हा एक महान उपाय आहे. आणि शिशु आणि वृद्धांसाठी विशेष बस्ती कशी असावी? आता हे लोक खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी तीव्र द्रव्य बिलकुल न वापरता जीवनीय गणातील वनस्पती वापरल्या जातात. जसं की जीवक, ऋषभक आणि मेदा यांचा वापर करून तयार केलेली मृदू, निरूहा आणि अनुवासन बस्ती लहान मुलं आणि वृद्धांसाठी अगदी सेफ आणि उत्तम आहे. याने अंगवृद्धी आणि बलावृद्धी दोन्ही अगदी वेगाने होतात. आता जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. परीक्षेच्या या तीव्र अभ्यासाच्या नादात तुम्ही स्वतःच्या शरीराच्या नैसर्गिक सूचनांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? नैसर्गिक वेगांना दबावून तुम्ही स्वतः तर एक आधुनिक सतातूर बनत नाही आहोत ना? या महत्त्वपूर्ण विचारासह हा फलामात्र सिद्धी अध्यायाचा विस्तारित अभ्यास आपण इथेच थांबवूया. ही अगाध परंपरा आणि हे सर्व पॉइंट्स परीक्षेसाठी चांगले ध्यानात ठेवा. खूप अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. शिकण्यासाठी धन्यवाद.